बघा हायड्रोस्टॅटिक प्रेशर त्यालाच प्रेशरला म्हटलं तर गेज प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशरला काय म्हटलं तर गेज प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशरला काय म्हटलं तुम्हाला गेज प्रेशर म्हणतात. काय असतं बघ, एक कंटेनर आहे, ठीक आहे. या कंटेनर मध्ये काय केलं आपण, एक फ्लुइड भरलं. कंटेनर मध्ये काय भरलं आपण, फ्लुइड्स. आता फ्लुइड्स माहिती प्रत्येकाला काय असतं, जे फ्लो होऊ शकतात ते काय असतात, फ्लुइड्स असतात. हे फ्लुइड्स आहेत. हे फ्लुइड्स इथून इथपर्यंत जे आहेत हाईट ह्याचे, हाईट काय ह्याचे. मग आता विचारलं गेलं मला काय काढून द्या, गेज प्रेशर काढून द्या किंवा हायड्रोस्टॅटिक प्रेशर काढून द्या. मग तुम्ही काय म्हटलं, प्रेशर इज काय असतं रे, फोर्स अपॉन एरिया. बरोबर ना, फोर्स अपॉन एरिया. पण फोर्स कोणता घेतो आपण, परपेंडिक्युलर. मग इथं परपेंडिक्युलर फोर्स कोण येतो, एमजी ना, एमजी अपॉन एरिया. काय डाऊट आहे, एमजी एम डेन्सिटी फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इज काय, सर मास इज काय, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग मी काय डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू जी अपॉन ए. मग इथं मी म्हटलं व्हॉल्यूम, व्हॉल्यूम काय लिहू शकतो, एरिया इंटू हाईट. हा बेस जर सपोज मी एरिया ए आणि हाईट किती आहे एच आहे, तर मी काय लिहू शकतो, रो ए एच बाय ए गेट कॅन्सल. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय भेटला मला, रो एच. हा कोणता प्रेशर भेटला मला, गेज प्रेशर भेटला. कोणता प्रेशर भेटला, गेज प्रेशर किंवा कोणता प्रेशर, हायड्रोस्टॅटिक प्रेशर आपल्याला मिळालं. ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एच. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द जी. डेन्सिटी, मर्क्युरीची डेन्सिटी वेगळी असते, वॉटरची डेन्सिटी वेगळी असतात. जस्ट शिकलो आपण. दोघांचं सेम हाईट घेतलं तर प्रेशर सेमच राहील का डिफरंट राहील, डिफरंट राहील, कारण की डेन्सिटी बदलली. मी एका ह्याच्यात 50 लिटर पाणी भरलं आणि एका ह्याच्यात 20 लिटर पाणी भरलं, हाईट काय झाली माझी, वाढली. बेस जर मी सेम ठेवला, बेस काय केला मी सेम ठेवला, हाईट काय होऊन जाईल, वाढून जाईल. वाढल्यानंतर काय होईल, हाईट वाढून गेली, हाईट वाढली म्हणजे प्रेशर काय होऊन जाईल, वाढेल. तर जी पण चंद्रावर घेतलं आणि पृथ्वीवर घेतलं तर जी वेगवेगळ्या आहेत, तर तिथं पण काय होऊन जाईल, प्रेशर. काय डाऊट आहे बघा. काय एक स्टेटमेंट खूप महत्वाचं लिहितोय, प्रेशर does not depends on the mass of a material. जे पण मटेरियल घेतलं असेल, जे पण फ्लुइड घेतलं असेल, मटेरियलच्या ऐवजी फ्लुइड, फ्लुइडवर डिपेंड नाही, नेचरवर डिपेंड. नेचर म्हणजेच काय, त्याची हाईट किती आहे, त्याची डेन्सिटी किती, या गोष्टी. वॉटर घेतलं का मर्क्युरी घेतला, या गोष्टी. डाऊट आहे. दुसरा एक महत्वाचा आहे तो, हा प्रेशर जो आला कुठे भेटला रे, हा प्रेशर कुठे भेटला, ऍट बॉटम. आज व्यायाम करायला खूप राग आला दिसतो यांना, बॉटमला. आता मी काढतोय प्रेशर ऍट साइड्स ऑफ ए कंटेनर. साइड्स ऑफ ए कंटेनर, कंटेनरच्या साइड्सवर, बेसवर नाही, बेसवर तर किती देतात, रो जी एच. आपल्याला माहिती ना, एच जर हाईट असेल, एच जर हाईट असेल, तर याचा जर मी विचारला, याचा सेंटर ऑफ मास कुठे सापडेल, एक्झॅक्टली सेंटरला सापडेल. म्हणजे किती सापडेल, एच बाय 2 ला सापडेल. म्हणून इथलं प्रेशर काय म्हणतो, रो जी एच बाय 2. नाही कळालं, रो जी एच बाय 2. काय डाऊट आहे, रो जी एच बाय 2. ठीक आहे बा. नेक्स्ट मी म्हटलं प्रेशर इज काय असणार आहे, फोर्स अपॉन एरिया. फोर्स इनटू काय असतं, प्रेशर इंटू एरिया असतं ना.
जर मी एरिया जर इन्क्रीज केला तर मला माहिती आहे फोर्स काय होऊन जाईल, इन्क्रीज करेन. एरिया जर डिक्रीज केला तर फोर्स काय होऊन जाईल, डिक्रीज मात्र करणार आहे. दिसतंय आपल्याला, कळतंय बा. आणि एक स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे ज्याच्यावर मी खूप सारे लॉजिकली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो एका स्टेटमेंटने. काय स्टेटमेंट ते बघ. सेम लिक्विड, सेम हाईट, सेम लिक्विड, सेम हाईट, pressure will be same. Pressure will be same. Same liquid असेल, सेम हाईट असेल तर प्रेशर कसं राहील. सर किती मास आहे त्याच्यावर डिपेंड आहे का तो, कळालं का. किती मास आहे काही घेणं देणं नाही. जसं की मी म्हंटल बघा, असा एक कंटेनर घेतला, असा एक कंटेनर घेतला, असं बावचळे कंटेनर घेतला, असं कंटेनर, कळालं. 3 शेपचं कंटेनर घेतला. सेम लिक्विड घेतलेलं आहे. त्याला ए म्हटलं, याला बी म्हटलं, याला सी म्हटलं, याला डी म्हटलं. तर तुम्हाला काय कळालं, लिक्विड सेम आहे, हाईट पण सेम आहे, तर प्रेशर कसं मिळालं पाहिजे मला, सेम भेटला पाहिजे. म्हणून मी काय म्हणतो, पीएचा जो प्रेशर आहे, पीएचा जो प्रेशर आहे तो इक्वल आहे प्रेशर ऑफ बी, प्रेशर ऑफ सी, प्रेशर ऑफ. असं का घडलं याला म्हटलं तर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. तो आपण पुढचा टॉपिक येणार, पण फक्त एका कॉन्सेप्टने आपण उचललं आणि आपण डायरेक्टली समजू शकलो की मी म्हंटल फोर्स सेम राहील का, फोर्स सेम राहणार नाही. का बरं, कारण की प्रत्येकाचा एरिया काय झाला, बदलत गेला. पण हा मी एवढं तर नक्की म्हणू शकतो, कोणाचा फोर्स जास्त असेल, कोणाचा फोर्स जास्त असेल, एफ ऑफ सी आणि एफ ऑफ डी असं दोन याच्यात, ठीक आहे. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी मध्ये कोणाचा प्रेशर जास्त आहे, फोर्स कोणाचा जास्त आहे, हेच. का बरं, कारण की जास्त मास तिथं पडलाय. जास्त मास असेल तर प्रेशर वाढून जाईल, म्हणजे याचा. सी आणि डी मध्ये विचारलं तर कोणाचा आहे, डीचा आहे. आता या दोघांमध्ये कंपॅरिझन करता येणार आहे किती आहे एक्झॅक्टली, कळालं का. म्हणून आपण त्यांच्या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं नाही. काय डाऊट आहे, प्रेशर डिफरंट राहू शकतो, प्रेशर डिफरंट राहू शकतो. बघा मग अजून, मी म्हटलं इथलं रेडियस कॅपिटल आर आहे, इथलं रेडियस स्मॉल आर आहे, इथलं रेडियस स्मॉल आर आहे, इकडचं रेडियस कॅपिटल आर आहे. तर मी म्हटलं हा ए कंटेनर आहे, इथला हा बी कंटेनर आहे. तर तुम्हाला कळून चुकलं, प्रेशर ऍट पॉइंट ए इज इक्वल काय प्रेशर ऍट पॉइंट बी असला पाहिजे. का बरं, सेम लिक्विड आहे, सेम हाईट आहे, प्रेशर कसं भेटेल, सेम भेटेल. मी विचारलं कोणामध्ये जास्त, कोणामध्ये जास्त हे राहील, जाऊ फोर्स काढूया आपण. एफ ऑफ ए, एफ ऑफ ए, एफ ऑफ ए कसं काढणार, एफ ऑफ ए कसं काढणार, मस्त कसं काढणार, एफ ऑफ ए, एफ ऑफ ए कसं काढायचं. सर अवघड आहे, अवघड सर, अवघड आहे. रो जी एच राहील आणि एरिया पाय आर स्क्वेअर बनेल.
रो जी एच आहे. काय बेसला कोणता एरिया तो मॅटर करतोय. एरिया कोणता मॅटर करतो? बेसला. मग इथं पण तेच म्हटलं आपण एरिया, आपण तेच म्हटलं एरिया मॅटर करतोय. काय डाऊट आहे? समजलंय? ओके. बा मी असं म्हटलं, मी काय घेतलं, साइड ऑफ ए क्यूब, साइड ऑफ ए क्यूब इज ए, then find the pressure at पहिलं horizontal, pressure on the sides of a container, second pressure on the bottom of the container, pressure on the side of the container and pressure on the bottom of the container. साइड्स एच घेतले, सगळ्यांचे साइड काय घेतले? ए घेतलं, ए घेतलं, ए घेतलं, ए घेतलं. आणि काय विचारलं तुम्हाला? मला कुठं काढून द्या. याच्यामध्ये काय फ्लुइड आहे ना. बघ मी जर विचारलं, काय विचारलं पहिल्याच्यात काय विचारलं? साइड्स ऑफ द कंटेनर. साइड्स ऑफ द कंटेनर म्हटलं तर काय फॉर्म्युला बनतो रे? रो जी एच बाय 2. काय म्हणतो? रो जी एच बाय 2 बनतो ना. मग मी म्हटलं रो जी एच बाय 2 जर मी म्हटलं प्रेशरचा फॉर्म्युला काय रे? फोर्स अपॉन फोर्स इंटू एरिया. काय झाला? रो जी एच बाय 2 एरिया किती बनणार आहे? ए चा स्क्वेअर. म्हणजे काय भेटलं मला? रो जी एच. एच पण किती झाला रे? एच किती आहे? ए ना. एच काय झाला तुमचा? ए आणि इंटू काय? ए चा स्क्वेअर डिवाइड बाय काय 2. म्हणजे किती रे? रो जी ए क्यूब बाय 2. हे काय भेटलं मला? फोर्स. सेकंड प्रेशर विचारलं, प्रेशर तर काढला. प्रेशर अँड फोर्स. प्रेशर अँड फोर्स. चला सेकंडच्या केसमध्ये मी जर प्रेशर विचारलं तर काय लिहिणार? तर बॉटम साठी रो जी एच लिहिणार. आणि विचारलं तुम्हाला फोर्स सांगा तर तुम्ही काय? प्रेशर इंटू एरिया लिहिणार. प्रेशर किती आहे? रो जी एच. एरिया किती रे? ए चा स्क्वेअर आहे. मग तुम्ही काय लिहिणार? रो जी एच किती आहे रे? ए आणि काय? ए चा स्क्वेअर. म्हणजे किती रे? रो जी ए चा क्यूब. काय डाऊट आहे? समजलं? आता मोस्ट आयएमपी आहे आपल्याला स्टेट बोर्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. मोस्ट आयएमपी स्टेट बोर्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. काय मोस्ट इम्पॉर्टंट? प्रेशर ऑफ द फ्लुइड ऑन द स्टेशनरी कंटेनर. स्टेशनरी कंटेनर मध्ये किती असेल याच्याबद्दल आपल्याला विचारलंय. ठीक आहे. तर हे माझं कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये हे काय माझं? हे काय? फ्लुइड्स आहे. या फ्लुइड्स मध्ये काय केलं? मी एक रॉड टाकतो. सपोज एक रॉड टाकतो. हा समजा एक रॉड टाकला. ठीक आहे. हा एक मी रॉड टाकला. क्लिअर आहे सगळ्यांना? असं एक मी काय केला? रॉड टाकला. या रॉडची हाईट इथून इथपर्यंत एच आहे. रॉडची हाईट किती आहे? एच आहे. आता माहिती आहे पूर्णपणे हा काय करतो? फ्लोट करतोय. म्हणजे इनर साइडला जाऊन फ्लोट करतोय. मर्ज येतो. सबमर्ज म्हणतात त्याला. अर्धा बुडलेला आहे. मर्ज आहे. पण खाली पण जात नाही. मिडल लेवल कुठेतरी अडकून गेला. याचा अर्थ काय झाला? दोन्ही साईड फोर्स कसे लागले असतील? इक्वल लागले असतील ना. जो खालून येणारा फोर्स आणि वरतून येणारा फोर्स कसे असले पाहिजे माझे? इक्वल. मी म्हंटल हा F1 वॉटर खाली ढकलेल, हा वरती ढकलेल. हा F2 ने वरती ढकलेल ना. हा F1 लिक्विड खाली ढकलेल,
इकडचं खालचं लिक्विड वरती टाकलं म्हणून तो मध्ये थांबलाय. आणि अजून काय कळालं, या रॉडचं काहीतरी मास असणार आहे, तो असणार तुमचं मी म्हटलं एमजी, त्याला काय म्हटलं मी एमजी. मग काय कळालं, दोन फोर्स काय येतात खाली येतात, F1 प्लस mg बरोबर काय F2. मग तुम्ही म्हणू शकता F2 मायनस F1 बरोबर काय, नाही कळालं. आता मी जर विचार तुम्हाला प्रेशर म्हणजे काय असतो, प्रेशर इज काय असतं, फोर्स अपॉन एरिया. फोर्स इज काय, प्रेशर इंटू एरिया. आता इथला एरिया आणि इथला एरिया कसा आहे रे, सेम आहे, म्हणून मी काय लिहिलं P2 इंटू ए मायनस काय P1 इंटू ए. याला काय लिहू शकतो, मास डेन्सिटी बनवून काय मास अपॉन व्हॉल्यूम ना, असं लिहू शकतो ना आपण. मग अजून काय, मास इंटू काय डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसं लिहू शकतो, एरिया इंटू एच. बस टाका. आता इथं काय टाकले, रो ए एच इंटू जे. इथून काय कॉमन काढू शकतो तुम्ही, P2 मायनस P1 इंटू काय ए बरोबर काय रो ए एच. ए गेट कॅन्सल, P2 मायनस P1 बरोबर काय रो एच ची. आता तुम्ही जर मेंदू जर शार्प असेल तुमचा, जो की नाहीये, रो एच ची म्हणजेच कोणता प्रेशर आहे, हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे. तिथं काय भेटलं, रो एच जी दिसला, म्हणजे गेज प्रेशर काय आहे. आता दोन प्रकारचे प्रेशर बोलणार आपण, ठीक आहे. मी तो P2 काढून घेतला आहे, तर पहिले काढून घेऊ आपण P2 काढून घ्या. P2 काढला तर कसं होईल, P2 जोड काय P1 प्लस, बरोबर का नाही, हा मायनस तिकडे जाऊन प्लस झाला. हा जो प्रेशर आहे, हा जो प्रेशर आहे याला म्हटलं तर ऍब्सोल्यूट प्रेशर. काय म्हटलं आता, ऍब्सोल्यूट प्रेशर. आणि हा P1 जो आहे तो काय, याला म्हटलं तर हा जो P1 आहे तो आपण घेणार पुढे जाऊन ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि रो एच जी म्हटलं तर काय, गेज प्रेशर. मग तुम्हाला इथून कळालं ना, गेज प्रेशर. गेज प्रेशर जर विचारलं तुम्ही काय लिहिणार, गेज प्रेशरचे डेफिनेशन विचारले तर काय लिहिणार, इट इज द डिफरन्स बिटवीन, इट इज द डिफरन्स बिटवीन कोणामध्ये, कोणामध्ये ऍब्सोल्यूट अँड ऍटमॉस्फेरिक. IMP absolute and atmospheric pressure. Absolute and atmospheric pressure. काय डाऊट आहे. आता इथून दोन केस घेणार आहे, जास्त काय डोक्याला ताण नाही, दोनच केस. हे कळालं का, पूर्ण आलं आपल्याला, मिळालं P2 इज काय P1 प्लस रो एच. हा फॉर्म्युला भेटला. इथून दोन केस बनवत आहे, व्यवस्थित बघा. मी काय केलं, जो कंटेनर तो असा ठेवला होता आणि कंटेनर मी दोघांमध्ये बेसिक डिफरन्स कळाला. हा कुठे गेला, हा कुठे गेला, जस्ट बिलो द वॉटर सरफेस ना, जस्ट बिलो द फ्लुइड सरफेस म्हणा, वॉटर सरफेस म्हणा, फ्लुइड जस्ट बिलो द. आणि हा काय, जस्ट अबव द फ्लुइड. हा काय आता वेल इनसाइड आहे पूर्णपणे. हा काय जस्ट अबव द फ्लुइड आणि जस्ट बिलो द फ्लुइड. इथपर्यंत आले, समजलं इथपर्यंत. आता मी काय म्हणतो बघा, इथला प्रेशर, याला फक्त प्रेशर जो आहे P2 आणि इथला प्रेशरला काढतो मी P1. इथला प्रेशरला P1 आणि P2, इथल्या प्रेशरला काढतो मी P2 आणि इथल्या प्रेशरला, वरच्या प्रेशरला काढतो आपण P1. ठीक आहे. आता मला सांगा P1 कुठे, जस्ट वरती आहे, म्हणजे कुठे रे, सरफेस आहे, एअर आहे इथं, एअर आहे. एअर म्हणजेच काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे P0 आहे. इथला प्रेशर माहिती का आपल्याला, नाही, म्हणून काढलं मी P. तसंच इथं बघा, हा P2 जो आहे तो कुठे रे, जस्ट एअर मध्ये, म्हणजे किती झाला, P0 झाला. पण P1 जो आहे तो वरती, जसं वरती जातो तसं प्रेशर कमी होतोय. मग तिथलं प्रेशर आपल्याला माहिती का, नाही माहिती. मग नाही माहिती तर आपण काय म्हणू शकतो, P. नाही माहिती तर झालं का रे,
झालं का सॉल्व्ह करून? आलो असतो. हा इथं काय म्हटलं मी P2 च्या काय टाकलं P1 च्या काय टाकले P0. P2 च्या काय टाकायचे आपल्याला P2 च्या काय टाकायचे P1 च्या काय टाकायचे P0 प्लस रोहितची. मग इथून तर आपण म्हटलं P मायनस P0 बरोबर काय रोहितची. हेच तर बोललो ना आपण. अरे हेच तर बोललो ना आपण. गेज प्रेशर मध्येच बोललो. कोणता? ऍब्सोल्यूट आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर. चला या इथे P2 आणि P0 आहे. चला पटकन P2 ची काय टाकायचे आपल्याला P0 टाकायचे. P1 ची काय टाकायचे P टाकायचे प्लस काय रोहितची. मग तुम्हाला जर विचारलं P0 काय P0 मायनस रोहितची. म्हणजे काय कळालं रे? म्हणजे असं कळालं जर वरती घेतलं तर मायनस होतो, खाली गेलं तर प्लस होतो, सरफेसवर गेलं तर रोहितची बनतो. सरफेसवर गेलं तर किती बने रोहितची. इथं असेल डायरेक्ट इथंच तर किती बने रोहितची बने. काय डाऊट आहे? समजलं वरती गेलं तर मायनस होतो, खाली गेलं तर प्लस होतो. कारण की वरती जाऊन मायनस करावाच लागणार आहे. का बर? कारण की ऍटमॉस्फिअरिक प्रेशर का होत जातोय डिक्रीज होतोय म्हणून. क्लिअर आहे?